सूनबाई स्पेशलमध्ये आज आपण बनवणार आहोत व्हेज स्टीम मोमो. तर चला पटकन याची रेसिपी बघू, कारण तुम्ही पण याच्या प्रेमात पडणार आहे. इथं मी आधी व्हेजेस चॉप करून घेतलेत. मैद्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हलकं हलकं पाणी घेऊन डो असा तयार करून घ्यायचा आहे. टोमॅटोची चटणीसाठी आपण घेतले तेल, चॉप केलेला लसूण, बेडगी मिरची, टोमॅटो असे शिजवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर पेस्ट बनवण्यासाठी चवीनुसार मीठ, साखर, सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो केचप आणि थोडंसं अजिनोमोटो घातल्याने अशी पेस्ट बनवले. आता चॉपिंग केलेले व्हेजेस सॉते करण्यासाठी आलं लसूण पेस्ट भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चॉप केलेल्या सगळ्या भाज्या टाकायच्या आहेत. चवीनुसार मीठ, थोडीशी अजिनोमोटो टाकायचं आहे आणि सोया सॉस टाकून अशा पद्धतीने चांगलं भाजून घ्यायचं. मी असे पेढे बनवलेत. अशा पद्धतीने थोडंसं पातळ पुरीसारखं लाटून घ्या आणि असं स्टफिंग भरून तुम्हाला जो आवडेल तोच तुम्ही शेप देऊ शकता. मी इथं सगळ्यात इझी शेप दिले, जो मला जमतो तो. आता हे सगळे मोमोज आपण स्टीम करायला ठेवणार आहे. स्टीम करण्यासाठी मी पाणी ऑलरेडी उकळायला ठेवलंय. पाणी गरम झाल्यानंतर मोमोज ठेवलेले चाळण आपल्याला त्याच्यावर ठेवून अशा पद्धतीने स्टीम करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालंय आणि हे खाल्ल्यानंतर मी तर ह्याच्या प्रेमातच पडले. तुम्हीही नक्की ट्राय करा. तुम्हालाही हे खूप आवडणार आहे आणि अशाच खूप साऱ्या झटपट रेसिपीसाठी सूनबाई स्पेशल चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. थँक